सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे। आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होते आणि अवकाळीच्या शेती पिकांना बसलेला फटका आणि शेतमालाचा हमीभाव यासोबतच इतर मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आज आमने-सामने येण्याची शक्यता आहे। सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आज आक्रमक होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवसाचा कामकाज आजपासून सुरू होईल आणि यामध्ये अवकाळीसह शेतमाल दराचा मुद्दा आज सभागृहामध्ये गाजण्याची शक्यता आहे आणि या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी पळालंय। सुमारे 5 ते 6 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचं क्षेत्र सर्वात जास्त आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिलेत आणि विभागीय कृषी सहसंचालकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शेतीचं नुकसान झाल्याची माहिती हाती येते आणि पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा हाती येईल। नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्यामुळे तिथे नुकसानीची तीव्रता जास्त आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यात हजेरी लावली। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला म्हणजे उद्या सादर करणार आहेत आणि ते कोणत्या नवीन घोषणा करणार याबाबत राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला कमालीची उत्सुकता आहे आणि अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, त्यामुळे ते राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तत्पूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पाला लोकाभिमुख चेहरा देण्याच्या उद्देशाने फडणवीसांनी राज्यातल्या जनतेच्या सूचना मागवल्या होत्या आणि योग्य सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश असण्याची शक्यता आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। मातोश्री निवासस्थानी त्यांची भेट होणार आहे आणि रवींद्र धंगेकर हे मुंबईमध्ये येऊन मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। आज मातोश्रीवर त्यांची भेट होणार आहे। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आणि त्यानंतर आपल्या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आज मातोश्रीवर येत आहेत। आज सकाळी त्यांची भेट होणार आहे। मुंबईमध्ये मातोश्रीवरती रवींद्र धंगेकर आज उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। छत्रपती संभाजीनगर नंतर आता उस्मानाबादच्या नामांतराचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत, कारण धाराशिवच्या नामांतराला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएम आज सकाळपासून साखळी उपोषण करणार आहे। नामांतर करताना लोकांना विश्वासात न घेता हरकती आणि मतं जाणून न घेता नाव बदलल्याचा आरोप एमआयएमने केला आणि यात जिल्ह्यातील नागरिक सहभागी होणार असल्याचं एमआयएमकडून सांगण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत जोडले गेलेत। आता या नामांतराला एमआयएमचा विरोध होत असताना काय भूमिका घेतली एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या? श्वेता, एक प्रकारे जर बघितलं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिवचे नाव मागणी बदलाची 38-35 वर्षाची मागणी होती आणि केंद्राने हा निर्णय घेतला आहे। त्यानंतर स्वाभाविक याच्या विरोधात काही लोक कोर्टात ही नाद मागितली होती। कोर्टाचे काही प्रकरण सुरू असताना आता एमआयएम औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जे उपोषण एमआयएमने सुरू केलेलं आहे खासदारांनी घेतल्या त्यालाच कुठेतरी अनुसरून आता उस्मानाबाद जिल्ह्यात त्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा धाराशिव नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते जे आहेत ते आज साखळी उपोषण करणार आहेत। त्याचं निवेदन जे आहे ते त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। ते निवेदन जे आहे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांनाही सांगितलं आहे की आपला विरोध नेमका कशासाठी आहे, मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी गेले अनेक दिवस बघितलं तर आंदोलनं सुद्धा झालेली आहेत धाराशिवमध्ये। आता आज एमआयएम जरी साखळी उपोषण करत असलं तरी याला समर्थन देणाऱ्या संघटनाही आहेत आणि या संघटना नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। श्वेता, जर बघितलं तर औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये जे उपोषण होतंय त्याला कुठेतरी एमआयएम जे आहे ते या मुद्द्याला धरूनच आता उस्मानाबाद धाराशिवमध्ये उपोषण करत आहे। आता याला नेमका प्रतिसाद कसा मिळतो आणि विरोध कोण करतो हे पाहणं गरजेचं आहे। ज्यावेळेला साखळी उपोषणाला सुरुवात होईल कसा प्रतिसाद आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा बालाजी तुमच्याकडे येऊच। मात्र उस्मानाबादच्या धाराशिव या नामांतराचा वाद पेटत असून आता एमआयएमने याला विरोध करत साखळी उपोषण आजपासून करण्याचा निर्णय घेतलाय। आता पुढची बातमी, भारतीय पक्षासोबत निवडणुका लढवल्या मात्र सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली
तो संधी साधूपणा नाही का, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे. आणि राऊत हे कोंबड्याप्रमाणे आपल्या मालकाला खुश करण्यासाठी रोज उठून प्रतिक्रिया देत असतात, अशी टीकाही राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. मला इथं आश्चर्य वाटलं काल भाषणामध्ये की संधी साधू लोक बाजूला गेली. म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पक्षावर निवडणुका लढवल्या त्यांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला नेऊन आपली शिवसेना बांधून टाकली दावणीला. ते संधी साधूपणा तो नाही आहे, ते पुण्याचं काम तुम्ही केलं असं म्हणायचं का? म्हणजे तुम्ही संधी साधूपणा कोण करताय? मला वाटतं ही आता भाषणातून अशा प्रकारे आपल्या स्वतःवरच शिंतोडे उडवण्याचं काम ते करतायत. संजय राऊताबद्दल काय प्रतिक्रिया देणार? एक नोकर माणूस येतो सामन्यामध्ये काम करणारा, जसा रोज सकाळी कोंबडा आवरतो उठल्यावर, तसं तो त्याचं कामच आहे मालकाला मालकाला उठवायचं, मालकाला सावध करायचं. मला वाटतं ते सध्या त्या भूमिकेत आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं, काय बडबड करावी, राज्यातली जनता आता आहे त्यांची दखल घेत नाही. त्या दखल पात्र सध्या ते पात्र झालेलं आहे राज्यामध्ये. धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारनं निधी दिला असून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न इतर कुणी करू नये, असा टोला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय. धुळे शहरात नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 45 कोटी रुपयांचा निधी आणल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार फारुख शाह यांचे शहरामध्ये बॅनर लागलेले आहेत आणि तो चर्चेचा विषय ठरला होता. आणि याविषयी मंत्री महाजन यांना विचारलं असता त्यांनी आमदार शाह यांना कोपरखळी लगावली. राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत महिन्याभरात चतुर्थ श्रेणीतील सुमारे 4,500 पदं भरली जाणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विकास कामांचं भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आणि धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयासोबतच राज्यभरात मोठ्या प्रमाणात वर्ग 4ची पदं रिक्त आहेत. त्यामुळे स्वच्छतेसोबतच मनुष्यबळाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता आणि यावरती तोडगा काढत येत्या 2 आठवड्यात सेंट्रलाइज सिस्टमद्वारे पद भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचं महाजनांनी सांगितलं. पण सगळी सिस्टीम सेंट्रलाइज केलेली आहे. आता मला वाटतं 15 दिवसात 20 दिवसामध्ये सगळे हे कार्यवाही पूर्ण होईल आणि संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही एक सेंट्रलाइज सिस्टीम अडॉप्ट करून सर्व कर्मचारी पूर्ण क्षमतेने या ठिकाणी आता देणार आहोत. मला वाटतं महिनाभरामध्ये आपल्याला सगळं चित्र बदललेलं दिसेल. क्लास 4चे जे सगळे कर्मचारी आहेत ते संपूर्णपणे जो 4,500 कर्मचारी आहेत ते आपण या ठिकाणी आता भरतोय. चांदवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसासह गारपीट देखील झाली आणि त्यामुळे वराडी, डोणगाव, निमोण, दुगाव या परिसरातील काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांद्याचं अतोनात नुकसान झालंय. तर अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडलाय. भेंडीची कळी गळणं, बुरशी, चिकट्या, करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. हंगाम चालू झाल्यापासून जे वातावरण खराब आहे आणि आता तर 2 दिवस सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुद्धा पडतो, त्याच्यामुळे पूर्ण भेंडीचं नुकसान झालेले, ही कळीगळ वगैरे झालेली आहे. आणि आता आम्ही जे बी आणि महागडीचं लावलेले खतं, औषधं फवारण्या झालेले आहेत आमच्या, त्याचं पैसेसुद्धा आम्हाला निघणार नाही. शासनाकडनं काहीतरी आम्हाला थोडीफार मदत मिळावी ही आशा आहे आमची. सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आणि किलोला फक्त 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक देखील संकटात सापडलेत. प्रतिवर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मार्च महिन्यात तरी भाव वाढतील अशी आशा होती, मात्र आता देखील निराशाच झाली आहे. गेल्या 3 वर्षापासून रेटच्या संदर्भात म्हणाल तर कोविडपेक्षाही बेकार अवस्था तर चालू आहे. रेट नाही, व्यापारी नाहीत आणि मिळेल त्या भावाने द्राक्षाची लूट चालू आहे आणि विकल्याशिवाय पर्याय नाही. एवढं मोठं संकट येऊन शेतकऱ्यावर ठेपलेलं आहे. जे आम्ही 5 वर्षापूर्वी 60, 70 ते 80 रुपये केजी प्रमाणे विकलेली द्राक्षे आता आम्हाला ती 30 रुपये केजी प्रमाणे विकावी लागत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचा फायदा हा जिल्हावासियांना होऊ लागलेला आहे आणि धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी नेरला उपसा सिंचन योजनेतून हे जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे 116 गावातील 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. धान उत्पादक जिल्हा अशी भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात
पावसाळी तसंच उन्हाळी धान लागवड केली जाते. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरीच उन्हाळ्यात धानाची लागवड करत होते. पण आता गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर नेरला उपसा सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही धान लागवडीसाठी पाणी उपलब्ध झालंय. हे पहिली वेळ आहे की आपण उन्हाळी पिकासाठी नेरला उपसा सिंचनचे पाणी देत आहोत. या सिंचन क्षेत्रामध्ये जवळपास 28,000 क्षेत्र हा एक कॉम्पॅक्ट आहे की 28,000 क्षेत्राला आपण नेरला उपसा सिंचनाच्या माध्यमातून पाणी देऊ शकतो. तब्बल 7 वर्षांनंतर नेरला योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलंय. भंडारा जिल्ह्यातील 32 गावांना या पाण्याचा लाभ झालेला असून 8,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलंय. नेरला उपसा सिंचन चालू झाल्यामुळं आम्हाला उन्हाळी धानाला बहुत फायदा मिळाला आहे. आणि पहिले आम्ही एकच फसल घेत होतो, आता डबल फसल धानाची घेत आहोत. कास्तकाराची प्रगती सुधारेल आणि फसलसुद्धा वाढेल. सुरुवातीला एक एरी धान फक्त बारिशमध्ये, त्याच्यानंतर काहीच नाही. आता सिंचनाची सोय झाल्यामुळे आता डबल फसल, त्या कारणाने प्रगती सुधारेल आता कास्तकाराची. नेरला उपसा सिंचन योजनेतील 12 पैकी केवळ 3 पंप प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आले आहेत. तर पुढच्या वर्षी ही योजना पूर्ण क्षमतेनं चालवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून तब्बल 116 गावातील 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आता महावितरणने 1 एप्रिलपासून वीज दरामध्ये 37% मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. कंपनीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पॉवर आणि GMR वरोरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. न्यायालयानं महावितरणला हजारो कोटींचा दंड भरण्याचे निर्देश दिलेत आणि कंपनी वीज दरात आणखी वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ होईल हे मात्र निश्चित. यानंतर एक धक्कादायक बातमी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यामध्ये 2 युवकांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला म्हणून 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती जीवघेणा हल्ला केलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 2 तरुणांनी मुलीवरती धारदार शस्त्रानं वार केला आणि विशेष म्हणजे आरोपींनी तरुणीवरती बलात्कार केला होता. तरुणीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग धरून तिच्यावरती पुन्हा हल्ला करण्यात आला. जालन्यातल्या अंबडमधील जंगी तलावामध्ये मृत माशांचा खच आढळल्यानं खळबळ माजली. पाणी प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तलावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात माशांचा खच आढळल्यानं ठेकेदाराचं लाखोंचं नुकसान झालंय. काही दिवसांपूर्वी या तलावात तब्बल 2 ट्रक मासे सोडण्यात आले होते. संभाजीनगरमधल्या पैठणमध्ये एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची रोकड घेऊन पळणाऱ्या दोघांना जमावानं पकडलं आणि चांगलाच चोप दिला. या प्रकरणी या दोन्ही चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अब्दुलापूर तांडा रोडवरून दोघेजण सेवानिवृत्ती रक्कम घेऊन जात असताना दोघांनी त्यांची गाडी अडवून पैशाची बॅग पळवली. त्यानंतर बापलेकीने आरडाओरडा सुरू केला आणि तेव्हा गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन या चोरट्यांना पकडलं आणि त्यांना चोप दिला. देशातील तरुण पिढी निर्व्यसनी आणि निरोगी राहावी ही आजच्या काळाची गरज आहे आणि यासाठी जनजागृती करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका 67 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं सायकलवरती तब्बल 4,500 किलोमीटरचा प्रवास केलाय. दिनकर बिरारे यांची तरुणाईला व्यसनमुक्त करण्याची ही इच्छाशक्ती बघून त्यांचं कौतुक केलं जातंय. निवृत्त झाल्यानंतर ह्या दीर्घ प्रवासासाठी जाण्याची माझी इच्छा होती नर्मदा परिक्रमासाठी आणि तो योग ह्या काळामध्ये 4 जानेवारी ते 24 फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालेला आहे. प्रवास हा संपूर्ण सायकलीनं करण्याचा माझा मानस होता तर मी सायकलीनंच केलेला आहे. औरंगाबाद ते ओंकारेश्वरवरून पूर्णपणे परिक्रमाचा तो जो हे आहे संकल्प केला आहे तिथं आणि तिथून सायकलीनं दररोज 60-70 किलोमीटर दररोजचा प्रवास केलेला आहे. चंद्रपूरमध्ये महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये एका वाघानं म्हशीवरती हल्ला केला आणि वाघ म्हशीची शिकार करणार इतक्यात 5 ते 6 म्हशी वाघाच्या मागे धावल्या आणि भयभीत झालेल्या वाघानं सुद्धा जंगलामध्ये धूम ठोकली. या वाघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.
तर ही दृश्य आहेत चंद्रपुरातली आणि तिथे वाघ खरं तर म्हशीची शिकार करण्यासाठी गेला असता वाघावरतीच हा डाव उलटलाय. कारण 5 ते 6 म्हशींचा हा कळप या वाघाच्याच मागे लागल्यानंतर वाघाची सुद्धा पळता भुई थोडी झाली आणि म्हशींना एकत्रितरित्या पाहून वाघ सुद्धा घाबरलाय आणि त्यानं थेट जंगलामध्ये धूम ठोकल्याचा हा व्हिडिओ. आणि आज जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्तानं पाहूयात काही विशेष बातम्या. कोरोना काळामध्ये महाराष्ट्रात तब्बल 70,000 महिला विधवा झाल्या आणि त्याच निराधार झालेल्या कोरोना एकल महिलांसाठी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी राज्यभर एक चळवळ उभी केली आणि याच चळवळीत वनिता हजारे या पतीच्या निधनानंतर सहभागी झाले आणि त्यांनी आजवर 300 कोरोना विधवांना विविध संस्थांमार्फत मदत मिळवून दिली आहे. तसंच अनेक विधवांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलंय. आजही विविध ठिकाणी कौशल्य विकास कार्यशाळा असतील किंवा शासकीय मदत देऊन वनिता हजारे ह्या कोरोना विधवांना मदत करतायत. हेरंब कुलकर्णी यांच्यामार्फत 26 जिल्ह्यातील 83 तालुक्यांमधून एकल महिलांचं संघटन कार्य सुरू आहे. कोर्समध्ये मला 30 ते 35 महिला मिळाल्या. मग त्यांचा मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि मग त्यानंतर मला असंच कळालं की हेरंब कुलकर्णी सरसुद्धा हे काम करतात. मग मी त्यांची भेट घेतली. मग त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मयूर बागुल सर आहेत पुणे विभागात, ते सुद्धा आपल्या महिलांवर काम करतात. मग त्यांचा नंबर मिळवला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ह्या पुणे विभागाचा आणि पिंपरी चिंचवड विभागाचा असा दोघांचा मिळून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि मग तिथून पुढं काम सुरू झालं. थेट जाऊयात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत तिथे. त्याबद्दल आज दुसऱ्या आठवड्यातल्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं त्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, पुन्हा त्याला उभं केलं गेलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करणारे. खरोखरीच इतकं वाईट परिस्थिती शेतकरी वर्गाची आहे. म्हणजे काही ठिकाणी तर क्लिप फिरतायत की त्याचं सगळं पीक पडलंय आणि त्या पिकावर तो शेतकरी झोपलाय आणि तो बळीराजा स्वतःलाच मारून घेतो, स्वतःच्याच चेहऱ्यावर त्या ठिकाणी मारून घेत असतानाचं चित्र पाहिलं, ज्याला आपण मुस्काटीत मारून घेतो म्हणतो तशा पद्धतीनं दिसतंय. असा गुंतलेले होते त्याच्यामध्ये, ते रंग लावण्याचं काम किंवा त्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं काम करत होते. तो ठीक आहे, आपला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, देशाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा सण आहे. त्या सणाला पण आपण सामोरं गेलंच पाहिजे, त्या आनंदामध्ये सहभागी झालंच पाहिजे, सगळ्यांना एकमेकाला शुभेच्छा दिल्याच पाहिजे. पण त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भागातला बळीराजा हा जो चिंतातूर झालेला आहे, हा अतिशय नाराज झालेला आहे, अतिशय खचून गेलेला आहे, त्याला पुन्हा उभारी देण्याचं काम राज्य सरकार म्हणून सरकारने केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी. नाही, हवामान मीडियाने दाखवलेलं होतं 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत अशा प्रकारे हवामानामध्ये बदल होईल. पाऊस काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी वारा येईल, हे सांगितलेलंच होतं. परंतु हे सांगितलेलं असलं तरी देखील उद्याच्याला ते आल्यानंतर उभं हातातोंडाशी आलेलं पीक, हातातोंडाशी आलेली द्राक्ष, गहू, ही सगळी जी काही पिकं आहेत, हरभरा, मका, ह्या सगळ्याच पिकाला इव्हन काही ठिकाणी कापसाचं पण नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं पण नुकसान झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या पिकांचं जे काही नुकसान झालं, तर विशेषतः रब्बीतल्या पिकांचं जे नुकसान झालं त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे. आणि या संदर्भात एकच आहे, पीक विमा उतरवणं आणि आता जे काही NDRFनी नॉर्म बदललेले आहेत त्या नवीन बदललेल्या नॉर्म्सप्रमाणे आणि जिथं अधिकचं नुकसान झालं तिथं नॉर्म्सच्या बाहेर जाऊन अधिक मदत देणं हे सरकारचं काम आहे, ते सरकारने करावं.
गव्हाचं पीक पडलं आहे, त्याच्यानंतर हरभरा पण शेतामध्ये पाण्यानं भिजला आहे. जुनी मदत सरकारने अजून दिली नाही. मागच्या वेळी जे अवकाळी पावसाने मदत दिली होती सरकार, मग आता मदत कशी देणार? सभागृहामध्ये आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना त्याला उत्तर देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मदत दिली. काल पण मी काही भागामध्ये होतो, पब्लिकला विचारत होतो मदत मिळाली का, ते नाही मानतायत. म्हणजे आता हे तर काही राजकीय दृष्टिकोनातनं नाही, मिळाली असते तर त्यांनी सांगितलं असतं की मदत मिळाली, परंतु ती मदत मिळाली नाही. बऱ्याचशा ठिकाणी नाफेडनी खरेदी जोरात जी सुरू करायला पाहिजे कांद्याची, ती सुरू झालेली खरेदी दिसत नाही. आणि मका, हरभरा, गहू अशी जी काही रब्बीच्या पिकांचे, द्राक्ष, आंब्याचा मोहर, संत्र्याच्या बागा, ह्या सगळ्याचं जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे त्याहीबद्दल आता आज काय सांगतायत ते बघू. परंतु नुकसान मात्र प्रचंड झाले ना. अजूनही 2 दिवसाची धाकधूक आहे. आज 8 तारीख आहे आणि उद्या 9 तारीख आहे. त्यांनी हवामान खात्याने सांगितलं होतं 6 ते 9, त्याच्यावर 2 दिवस अजून पण आहे. बहुतेकदा तो संध्याकाळी येतोय, म्हणजे वारं संध्याकाळी सुटतं. काल सकाळी पण नगर शहरामध्ये आणि पाथर्डीच्या परिसरामध्ये काही भागामध्ये पाऊस होता, नाही असं नाही, पण वाईट वाटतं, पाहवत नाही की अक्षरशः हातातोंडाशी आलेलं आता ते पीक घ्यायचं ताब्यात आणि मार्केटमध्ये नेऊन 2 पैसे घ्यायचे आणि त्याच्यातनं काढलेलं कर्ज फेडायचं, त्याच्यातनं आपल्या परिवाराला मदत करायची. ह्या स्वप्न तो शेतकरी बघत होता, त्याचाच चक्काचूर झालेला त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळेल. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही पंचनामा करण्याचे आदेश दिले. काही सदस्य असं म्हणतात की मागच्या सरकारने मदतच केली नाही, पण या सरकारने मदत केली कार्यक्रम. ह्याला काही अर्थ नाही. मदत जर केली नसती, आणि काय आहे, तुम्ही काय करता, त्यांनी सत्ताधारी पक्षांनी गेल्या आठवड्यातला प्रस्ताव, त्या प्रस्तावामध्ये ते म्हणणार आहे की मागच्या सरकारने मदत केली, ते नकारात्मकच बोलणार. नागरिकांनी उलट काल मला अनेक शेतकरी म्हणत होते की अजित पवार तुमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना आम्हाला मदत झाली, परंतु आता मदत मिळालेली नाही. आमचे वीज कनेक्शन तोडतायत, आम्हाला मदत मिळत नाहीये, जाहीर केलं जातं परंतु तशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचत नाही. ही मात्र शेतकऱ्यांनी खंत काल बोलून दाखवली. आता आज तर आम्ही स्थगन दिलेलं आहे. आज त्याच्याबद्दल आम्ही आमची भूमिका मांडणार आहे आणि तिथं सभागृहामध्ये आत्ता जे काही सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. आणि सरकारने ताबडतोब यंत्रणा हलवली पाहिजे, खचून गेलेल्या शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे, त्याला पुन्हा कशी उभारी देता येईल, त्याला कसं पुन्हा उभं करता येईल, त्याबद्दलचं काम सरकार म्हणून सरकारने केलं पाहिजे. धन्यवाद. तर आज दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते विरोधी पक्षनेते अजित पवार. आणि यासोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. इतर सगळ्या ताज्या घडामोडींसोबतच लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये तुम्ही भेटणार आहात. मात्र तोपर्यंत नमस्कार.